नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. गेले 10 ते 12 दिवस झाले गावाकडे असल्यामुळे व्हिडिओ काय अपलोड करायला झालंच नाही आणि पुरेशा अशा क्लिपसुद्धा माझ्याकडे नव्हत्या. ज्या काही 4-5 क्लिप होत्या म्हटलं चला एक छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर बऱ्याच मैत्रिणी मला लाईव्हला म्हणत असतात की तुम्ही जे काही कटिंग करता ब्लाऊजचं ते लाईव्हला घेत चला. आता पहा रात्रीचे वाजलेले आहेत 9 ते 10 वाजले असतील अप्रॉक्सिमेटली. त्यावेळेस मी इथे ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं आहे. एकाच क्लायंटचे ते 3ही ब्लाऊज मी एकाच वेळेस कट करून घेतलेत. त्यानंतर हे 2 ब्लाऊज दिवसभरात शिवलेले आणि खाली जे तुम्हाला आता 3 ब्लाऊज दाखवले बिना अस्तरचे, त्यांना हुक वगैरे लावायचं राहिलेलं आहे. असं कंटिन्यू माझं काही ना काही कामाचं शेड्यूल चालू असतं. बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की तुमचं डेली रुटीन शेअर करा. पण आता रुटीनचा भाग जर सांगायचं म्हटलं तर शिवणकामाबद्दलच तुम्हाला सांगावं लागेल की मी कटिंग कशा पद्धतीने करते, शिवते कोणत्या वेळेस किंवा हुक वगैरे कसं बसवते, पेपर पॅटर्न कधी कट करते, व्हिडिओ कधी एडिट करते, या सर्व गोष्टी असतील. सो लवकरच तो सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल. आता हा सर्व झाला ब्लाऊजच्या रुटीनचा भाग. आता वळूयात आपण पेपर पॅटर्नकडे. बऱ्याच मैत्रिणी विचारत होत्या की किती दिवसामध्ये पार्सल आमच्यापर्यंत पोहोचतं. सांगताना तर मी 7 ते 8 दिवस सांगते, पण 3 ते 4 दिवसामध्ये आरामशीर पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचलं जातं. पण कधी कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील किंवा काही बाकीचे प्रॉब्लेम जर आले तर मी 1 ते 2 दिवस एक्स्ट्रा सांगते, जेणेकरून जरी काही प्रॉब्लेम फेस करावा लागला तरीसुद्धा वेळेत पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि एखादं पार्सल जर आपण ऑनलाईन मागवलं तर आपल्यालासुद्धा खूप जास्त उत्सुकता असते की कधी ते पार्सल माझ्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे मी थोडा जरी काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर 1-2 दिवस जास्तच सांगून चालते, पण 3 ते 4 दिवसामध्ये पार्सल आरामशीर पोहोचतं. आता जेव्हा पण मला पेपर पॅटर्नच्या ऑर्डर येतात त्यावेळेस मी लगेचच कट करायला घेत नाही. एक 5 ते 6 ऑर्डर माझ्याकडे कलेक्ट झाल्या की एक दिवस मी संपूर्ण त्यालाच देत असते. आता जे काही ड्राफ्टिंग करायचं असतं त्याच्यासाठी मी जो आपला न्यूजपेपर आहे त्याच्यावरती ऑलरेडी रफ जे काही माझे कटिंग आहेत ते करून ठेवलेले आहेत. त्याने फक्त मी सी मार्कर जो आपला पेन होतो त्याने मार्किंग करून घेते. त्याच्यानंतर सर्व व्यवस्थित चेक करते. त्याच्यावरती मार्किंग करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की थोडंफार जरी मापं इकडे तिकडे झाली तरीसुद्धा समोरच्याला प्रॉब्लेम येतो. त्यानंतर जे काही कटिंगचं काम असतं पेपर पॅटर्नचं ते हेच करत असतात. या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतात की पेपर वॉटरप्रूफ आहे का? तर नाही. कार्डशीट पेपरपेक्षा 9 ते 10 पटीने जाड पेपर तुम्हाला भेटतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरी, प्रिन्सेस विथ योगपट्टी, त्यानंतर बोटनेक, कटोरी आणि सिंगल टक्स असे बरेच पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. या व्यतिरिक्त कस्टमाइज पेपर पॅटर्न ज्यांना पाहिजे असतील ते सुद्धा भेटतात. बॅक बोटनेक, फ्रंट डीपनेक हा सुद्धा एक नवीन पॅटर्न आपण लॉन्च केलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर मला पेपर पॅटर्नची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की DM करा, आणि ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नसेल त्यांनी यूट्यूब कमेंट सेक्शनमध्ये जरी केलं तरीसुद्धा मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल आणि प्राईज वगैरे बाकीच्या सर्व डिटेल तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आता जे काही पेपर पॅटर्न मी कट केले होते त्याचं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे काढून घेतले. मी जास्त काय रिव्ह्यू वगैरे शेअर करत बसत नाही, कारण की मी जे काही काम करते त्याच्यामध्ये शिवणकाम करते, यूट्यूब चालवते, त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसुद्धा मला पाहायच्या असतात. त्याच्यामुळे जर मी रिव्ह्यू वगैरे डेली टाकलं किंवा व्हिडिओ वगैरे डेली टाकलं तर ऑर्डरचा इतका भडीमार होईल आणि मला एकटीने ते हँडल होणार नाही. त्यामुळे जेवढ्या बेसिक ऑर्डर मला घेता येतील आणि मला एकटीने जेवढी कामं हँडल होतील तेवढीच कामं मी घेते. भरमसाठ कामं घ्यायची आणि एकाही कामाचं व्यवस्थित आउटपुट आपल्याला जर भेटत नसेल तर त्या कामाचा काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे लिमिटेड काम करायचं पण छान व्यवस्थित करायचं असा माझा नेहमी मोटो असतो. चला आता पेपर पॅटर्न संध्याकाळी रात्री 2-3 पर्यंत मी त्याला सर्व मार्किंग वगैरे करून घेतलं, पॅकिंग वगैरे करून साईडला ठेवलं. नेक्स्ट डेला आता ते डिस्पॅच होतील. डिस्पॅच होण्याच्या आधी जे काही पेपर पॅटर्नचे फोटो असतील किंवा पार्सलचे फोटो असतील हे मी कस्टमरला पाठवून ठेवते, जेणेकरून की त्यांनासुद्धा एक आश्वासन येतं की चला आपली ऑर्डर निघलेली आहे. नेक्स्ट डेला माझी जी ओव्हरलॉकची मशीन आहे तिला मी क्लीन करायला घेतलं होतं. क्लीन इन द सेन्स की म्हणजे जी मशीन आहे ती मी अशी दरवाजामध्येच आपलं जे काही बाल्कनीचा डोअर आहे त्याच्यामध्येच ठेवलेली आहे, म्हणजे त्याच्या जवळच आहे आणि तिकडून इतकी जास्त धूळ वगैरे येते आणि त्याच्यावरती एक बारीक असा जाळीचा कोट किंवा आपला जो कचरा असतो त्याचा कोट झाला होता आणि तो कशाने रिमूव्ह करावा तो मला कळतच नव्हता. माझ्याकडे ब्रश वगैरे काहीच नव्हतं आणि मला असं वाटायचं तो जर कचरा आतमध्ये जाऊन बसला जिथे आपण ऑइलिंग वगैरे करतो तर प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मशीन काय व्यवस्थित चालणार नाही. त्याच्यामुळे मग माझ्याकडे एक मेकअपचा माझा ब्रश होता. ब्रश पण नवीन होता, पण म्हटलं आता काही ऑप्शन नाही, मेकअपपेक्षा माझा मशीनवर जास्त जीव आहे. त्याच्यामुळे तो महागडा ब्रश मी यूज केला आणि जी काही धूळ वगैरे होती ती व्यवस्थित क्लीन केली.
त्याच्यानंतर मशीनला व्यवस्थित ऑइलिंग वगैरे करून घेतलं. आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित क्लीन केली आणि मशीन आता छान टवटवीत दिसायला लागली होती आणि मला सुद्धा पाहून जरासा मनाला दिलासा भेटतो. आता काय होतं, एवढ्या महागड्या गोष्टी आपण कधीतरी घेतो आणि त्या जर खराब व्हायला लागल्या की मग वाईट वाटायला लागतं. आणि ओव्हरलॉकची मशीन माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. फिनिशिंगचा तो एक पार्ट आहे, त्याच्यामुळे त्या मशीनकडे मी व्यवस्थित लक्ष देते. त्याच्यानंतर काही ब्लाऊज मी मागच्या दिवसांमध्ये शिवले, जे की मला मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवायला जमलं नाही, पण छोट्या छोट्या क्लिप्स मी घेऊन ठेवल्या होत्या. तसं तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला पाहिलाच असेल, पण चला म्हटलं यूट्यूबला सुद्धा दाखवून देऊयात. ही ब्लाऊजची ऑर्डर मला भेटली होती पिंपरी चिंचवडवरून. सिम्पल प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा होता आणि अशा पद्धतीने मी पायपिंग वगैरे करून शिवलेला आहे. पायपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेला आहे. ज्या मैत्रिणींनी पाहिला नसेल तिथे पहा, किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेल. ही ऑर्डर मला भेटली होती रांजणगाववरून. सिम्पल कटोरीचे ब्लाऊज होते 3 ते 6. हे ब्लाऊजसुद्धा रेडी केले. त्याच्यानंतर ही ऑर्डर होती सणसवाडीवरून. बरेच ब्लाऊज होते. ही पण मी एकदम रेडी केलेले आहे. बोटनेक ब्लाऊज घेतला आहे, पाठीमागून ड्रॉप शेप टाकला आहे आणि त्याच्यानंतर छान असं फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊजसुद्धा आपला तयार झाला आहे. नेक्स्ट हा ब्लाऊज आहे व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन. हा सुद्धा सिम्पल गोल गळ्यामध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर पायपिंग सिल्वर कलरची लावली, कारण की त्याच्यावरती सिल्वर फॉईलचं वर्क होतं आणि छान कॉम्प्लिमेंट करतं आहे. पहा, ब्लाऊजसुद्धा खूपच छान रेडी झाला आहे. काही आरीवर्कचे ब्लाऊज होते. बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की आरीवर्क तुम्ही करता का? तर नाही, एवढा वेळ माझ्याकडे नाही आरीवर्कमध्ये आणि मला जास्त तसा इंटरेस्ट पण नाही जसा की शिवणकाममध्ये आहे. आरीवर्कमुळे माझी मान कंबर जास्तच एक होते, मला असं वाटतं. त्याच्यामुळे ते काम मी जास्त काही करत नाही. खूप सिंपल डिझाईन असेल तर करून देते, बाकी मग आरीवर्कचे ब्लाऊज मी बाहेरच बनवायला देते. पहा, अशा पद्धतीने त्या आरीवर्कचा हा सुंदर असा रेड कलरचा ब्लाऊज तयार झाला आहे. आरीवर्कचे ब्लाऊज जितके पाहायला छान वाटतात ना, तितके शिवायला किचकट आहे आणि त्याच्यामध्ये जर रेडीमेड वर्क असेल मग तर गोष्ट विचारायचीच नाही. खूप जास्त ॲडजस्टमेंट करावं लागतं. जो आधीचा रेड कलरचा ब्लाऊज पाहिला त्याच्यानुसारच हा दुसरा ब्लाऊज होता. फक्त वर्क जे आहे ते वेगळ्या क्वालिटीचं करून घेतलं आहे. हँगिंग्स वगैरे अटॅच केले नाही. नंतर मी अटॅच करणार होते सुई धाग्याने, कारण की त्यांनी ते बनवले नव्हते. जास्त चार्जेस सांगत होते, त्याच्यामुळे मग म्हटलं की माझं मीच करून घेते. पहा, अशा पद्धतीने आरीवरचे 3ही ब्लाऊज तयार झालेत. त्यानंतर जे काही कटिंग आधी केलेले तुम्हाला मी ब्लाऊज दाखवले होते व्हिडिओच्या सुरुवातीला, 3ही फोरटक्स ब्लाऊज मी शिवले आहे. त्यांना प्रिन्सेस हवं होतं, पण त्यांना म्हटलं एकदा हे फिटिंग घालून पहा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नेहमीच फोरटक्स शिवताल. तर अशा पद्धतीने ते 3ही ब्लाऊज विथ पायपिंग मी त्यांना लावून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आतल्या बाजूने सुद्धा ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे तुम्हाला दाखवते. पहा कशा पद्धतीने झालेलं आहे. फक्त मला असं वाटतं की वरून ब्लाऊज छान दिसला ते महत्त्वाचं नाही, अस्तरच्या बाजूने सुद्धा तुम्ही किती छान फिनिशिंग देताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 10-12 दिवसानंतर मी डिरेक्टली तुम्हाला आज भेटते आणि इतक्या दिवसानंतर मी मशीनवर बसले होते. तसं तर 2 दिवस मी विचार करण्यामध्येच घालवलं की ब्लाऊज शिवू की नको, काय करू, किंवा मला असं वाटत होतं की मला ब्लाऊज शिवता येतोय की नाही, असं सुद्धा मला एका वेळेस वाटत होतं. आणि इतकं मी सावकाश शिवत होते. आधी ते स्पीड जास्त केलं त्याच्यामुळे तुम्हाला ते पटपट दिसत असेल, पण खूप सावकाश हळूवार मी ब्लाऊज शिवत होते. त्याच्यानंतर जे काही ब्लाऊजचं कटिंग केलं होतं ते पण थोडं थोडं एक्स्ट्रा कट केलं होतं, म्हटलं कुठेही चुकायला नको. आणि गावाला गेल्यामुळे इतकी जास्त धांदल उडाली होती. दररोज 5 ते 6 कॉल ब्लाऊजबद्दलच असायचे की कधी येत आहे, लग्नाचे ब्लाऊज द्यायचे आहेत किंवा आमचे ब्लाऊज झालेत की नाही. तसं तर जायच्या आधी मी बरंचसं काम उरकून गेले होते, पण तरीसुद्धा होतं. आता लग्न सराई चालू आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजची खूप जास्त घाई गडबड आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पुढे मागे होतील, कधी वेळेवरती येतील, कधी लाईव्ह तर आपला दुपारी कंटिन्यू होतच असतो. तर चला, अशा होत्या काही अपडेट्स आपल्या पाठीमागच्या गेल्या दिवसाच्या. कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.